Good morning, RCC. Welcome to the amazing world of biology. बानो मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर हा एकदम इंटरेस्टिंग टॉपिक सुरू केलेला आहे. याचा कारण इंटरेस्टिंग असण्याचं याला 4 ते 5 क्वेश्चनचं वेटेज आहे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत कुठल्याही नीटच्या पेपरला मिनिमम 3 क्वेश्चन आणि मॅक्झिमम 5 क्वेश्चन्स तुम्हाला 5 क्वेश्चन 2 ते 3 वेळा विचारलेत नीटमध्ये एका टॉपिकवर. याचा अर्थ समजून घ्या, टॉपिक आकाराने लहान आहे, कन्फ्युजनवाला टॉपिक आहे, पण जे मुलं 4 स्टेप्स यूज करतील त्या मुलांना कन्फ्युजन होणार नाही. आणि मला तुमचे तसे रेग्युलर मेसेज पण येत नाहीत. खूप चांगली गोष्ट म्हणजे मला खूप सारे जणांनी दही तयार करून पाठवलं. आता मला तर असं डाऊटच आहे की काही जणांनी असंच पाठवलं असेल, आईनं तयार केलेलं, जे काही असो. माझा त्यामध्ये उद्देश हाच होता की कर्ड मेकिंग तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, कारण कर्डवर आतापर्यंत नीटला 2 वेळा क्वेश्चन आला आहे, राईट ना. बघा, या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की मायक्रोब्स हे 2 प्रकारचे असतात, युजफुल, हार्मफुल. हार्मफुल मायक्रोब्सला म्हणलं पॅथोजन, कधी जे वाईट आहे ना त्याला आपण नाव ठेवतो अगोदर, हार्मफुलला पॅथोजन म्हणलं. मग मी म्हणलं हे मायक्रोब्स वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहतात. मग आपण तिथं जाऊन त्यांना स्टडी करणं अवघड आहे. त्यांना आपण आपल्या घरी बोलवलं, लॅबमध्ये त्यांना खायला दिलं आगार आगार जेल. आगार आगार जेल त्यांना समोर ठेवलं नाही, त्यांनाच त्या प्लेटमध्ये बसवलं, त्यांची कॉलनी तयार केली आणि त्यांचं केमिकल ॲनालिसिस करून आपण बघितलं की वेदर पर्टिक्युलर बॅक्टेरिया इज अ युजफुल ऑर हार्मफुल. बघा, मी म्हणलं की हे जे मायक्रोब्स आहेत 6 ठिकाणी यूज करणार आहेत. पहिलं ॲप्लिकेशन होतं द यूज ऑफ मायक्रोब्स इन हाऊस होल्ड प्रोडक्ट्स. बरोबर, हे जे हाऊस होल्ड प्रोडक्ट आहेत ना बानो, मी तुम्हाला म्हणलं दे आर प्रोड्यूस्ड बाय दी प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. म्हणजे काय, फर्मेंटेशनच्या प्रोसेसनं हे तयार होणार आहेत. ATP तयार करण्याची मायक्रोब्समध्ये जी प्रोसेस आहे तिला फर्मेंटेशन म्हणा. बघा, फर्मेंटेशन तुम्ही डिटेल स्टडी करणार आहे तर रिस्पायरेशन टॉपिकमध्ये, पण मी तुम्हाला एक मायनर डेफिनेशन सांगितली. हे फर्मेंटेशन 2 टाईपचे आहे, लॅक्टिक ॲसिड आणि अल्कोहोल, लाफ किंवा आफ. जर एखाद्या प्रोडक्टमध्ये आफ असेल तर त्यात असतील ओपनिंग्स, छिद्र असतील, पोर्स असतील, आणि देर इज अ पफ्ड अप अपीअरन्स ऑफ डो. अरे होय की नाही? यस. मग मी तुम्हाला म्हणलं असे 5 प्रोडक्ट, पहिला कर्ड, नंतर इडली डोसा, ब्रेड, टॉडी, चीज, चीजमध्ये रॉकफोर्ड चीज, स्विस चीज. मी तुम्हाला म्हणलं स्विस चीज, स्विसमध्ये पोर्स आहेत म्हणजे आफ म्हणजे अल्कोहोल फर्मेंटेशन. मग रॉकफोर्ड दगड, नो पोर्स, तिथं आहे लाफ. बरोबर बानो, मग आपण सेकंड ॲप्लिकेशन सुरू केलं, यूज ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट. इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला प्रोडक्ट तयार करायचा आहे, वाटी, चरवी, भांड, पातेलं ह्याच्यात बनवता येणार नाही. यू विल रिक्वायर अ लार्ज व्हेसल, एक मोठं भांड लागेल तुम्हाला. बघा, तुम्ही रस्त्याने कधी जाताना साखर कारखाना जर दिसला तर असे मोठे मोठे टाके असतात बघा, राईट ना. आता ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्ट बनवता, जर प्रोडक्ट बनवताना फर्मेंटेशन झालं त्या व्हेसलला फर्मेंटर म्हणा. जर प्रोडक्ट बनवताना फर्मेंटेशनची गरज नाही पडली त्याला म्हणा बायोरिॲक्टर. काय म्हणा? बायोरिॲक्टर. ओके सर. मग मी तुम्हाला काय म्हणलं, पहिला प्रोडक्ट बनवू. पहिला प्रोडक्ट तुमच्या आवडीचा नाही, तुमच्या नाही, कोणाच्याच आवडीचं नाही. अल्कोहोलिक बेवरेज, बेवरेज म्हणजे ड्रिंक, ड्रिंक म्हणलं की इथं दारू असलेला पदार्थ. पहा ना, मी तुम्हाला म्हणलं अल्कोहोलिक बेवरेजेस आर प्रोड्युस्ड बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन, हेन्स द व्हेसल युज्ड इज फर्मेंटर. तुम्हाला रॉ मटेरियल सांगितला, नंतर मायक्रोब सांगितला, प्रोसेस सांगितली, डिस्टिलेशन विदाउट डिस्टिलेशन, आणि एक्झाम्पल सांगितले काय ते. भानो, आता आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अँटीबायोटिक्स. काय सांगणार? अँटीबायोटिक. अँटीबायोटिक मला वाटत नाही तुमच्यापैकी असं कोण असेल की ज्याला अँटीबायोटिकचा अर्थ माहीत नाही. बघा, द टर्म अँटीबायोटिक याचा जर मिनिंग तुम्हाला विचारला, मिनिंग, तर याचे 2 मिनिंग आहेत बानो. काय मिनिंग आहेत? एकतर याचा मिनिंग बॅक्टेरियासाठी वेगळा आहे आणि ह्युमनसाठी वेगळा आहे. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये टायफॉईडचा बॅक्टेरिया घुसला, का बरं घुसला, मग तुम्ही काय केलं, अँटीबायोटिक खाल्लं, तुम्ही त्या बॅक्टेरियाला किल केलं. म्हणजे अँटीबायोटिक इज अगेन्स्ट लाईफ. तुम्ही याचा अर्थ काय काढला बाळांनो? अगेन्स्ट लाईफ. पण कोणाच्या? अगेन्स्ट द लाईफ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे जो पॅथोजन आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यासाठी अँटीबायोटिकचा अर्थ आहे अगेन्स्ट लाईफ. ठीक आहे ना? ओके सर. पण जर तुम्ही ह्युमन्ससाठी विचारलं की अँटीबायोटिकचा अर्थ काय, मला सांगा. तुम्ही टायफॉईडचा बॅक्टेरियाला किल केलं, याचा अर्थ तुमच्या लाईफ वाचायला मदत झाली. फॉर ह्युमन्स द मिनिंग ऑफ अँटीबायोटिक इज प्रो लाईफ. काय मिनिंग आहे बाळांनो? प्रो लाईफ. प्रोचा अर्थ आहे हेल्प
आपल्या लाईफला मदत करतं, म्हणून आपण अँटीबायोटिकला ह्युमनसाठी प्रो लाईफ म्हणायचं आणि मायक्रोबसाठी अगेन्स्ट लाईफ म्हणायचं. ठीक आहे ना? येस सर. आता हे जे अँटीबायोटिक आहेत ना बाळांनो, दिस इज द डिस्कवरी ऑफ 20th सेंचुरी. लक्षात ठेवा, दिस इज द डिस्कवरी ऑफ 20th सेंचुरी. ही खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे बरं का. डिस्कवरी ऑफ 20th सेंचुरी, 20व्या शतकातले ही डिस्कवरी आहे. ओके सर. मग याच्या डिस्कवरीबद्दल NCERTनं थोडंसं इन्फॉर्मेशन दिले आणि या डिस्कवरीवर आत्तापर्यंत 3 क्वेश्चन नीटला आलेले आहेत. डिस्कवरी ऑफ अँटीबायोटिक. आणि ह्याची डिस्कवरी ही आहे ना बाळांनो, चान्सी आहे. चान्सी म्हणजे काय सर? चान्सी म्हणजे बाय मिस्टेक डिस्कवरी झालेली आहे. इट इज दी चान्सी डिस्कवरी. चुकून डिस्कवरी झालेली आहे. म्हणजे काय? एक सायंटिस्ट होता, द ग्रेट आळशी सायंटिस्ट. सायंटिस्टचं नाव काय? द ग्रेट आळशी सायंटिस्ट. म्हणजे त्याचं नाव आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. काय नाव आहे बाळांनो? अलेक्झांडर फ्लेमिंग वॉज द लेझी सायंटिस्ट. तुम्हाला सर का बरं? हा बाबा एके दिवशी ना पेट्री डिश त्यांनी घेतली होती आणि त्याच्यावर रिसर्च करत होता. काम झाल्यानंतर काय करायला पाहिजे? आयडियली जे कोणी सायंटिस्ट असतात किंवा लॅबमध्ये काम करणारे व्यक्ती त्या डिशला क्लीन करतो आणि मस्त ड्राय करून मग ते रियूज करतात. हा बाबा आळशी आहे. त्यांनी काय केलं? अलेक्झांडर फ्लेमिंग केप्ट पेट्री डिश अनवॉश. म्हणजे काय सर? ती आळशी होतं, त्यांनी पेट्री डिश धुतलीच नाही. पेट्री डिश अनवॉश्ड म्हणजे त्याने त्याच्यावरचं जे काही मटेरियल होतं त्याला वॉश केलं. हे लिहिलं का? पुढच्या पेजवर जातो मी. मग काय झालं बघा. मी आता पेट्री डिशचं चित्र काढतो. इमॅजिन करा ही पेट्री डिश आहे. ठीक आहे ना? या पेट्री डिशवर त्यांनी काय केलं होतं बाळांनो, अशी एक मायक्रोबची कॉलनी तयार झाली होती आणि हा मायक्रोब होता तुमचा स्टॅफिलोकोकाय. कुठला होता? सो इट वॉज स्टॅफिलोकोकाय. सर हे स्टॅफिलोकोकाय नाव काय आहे बघा. स्टॅफचा अर्थ आहे ग्रुप. स्टॅफचा अर्थ लक्षात ठेवा ग्रुप. कोकायचा अर्थ आहे स्फेरिकल बॅक्टेरिया. असे स्फेरिकल बॅक्टेरिया जे ग्रुपमध्ये राहतात त्यांना मी म्हणलं स्टॅफिलोकोकाय. त्याने काय केलं होतं की स्टॅफिलोकोकायची कॉलनी तयार केली होती. ठीक आहे. आणि ही अनवॉश्ड पेट्री डिश अशीच होती. त्याला काय करायला एक 4-5 दिवसानंतर की बाबा उरलेल्या जागेमध्ये एक फंगसची कॉलनी तयार झाली. देअर वॉज अ फंगल कॉलनी. लक्ष देऊ नाही का? आता ही जी फंगस होती बाळांनो, या फंगसचं नाव होतं पेनिसिलियम नोटाटम. काय नाव होतं बाळांनो? पेनिसिलियम नोटाटम. लक्षात घ्या. पेनिसिलियम नोटाटम वॉज द फंगस विच वॉज रिस्पॉन्सिबल और विच वॉज ग्रोन देअर. लक्ष द्या. ठीक आहे ना? बरं. आता काय झालं? काही दिवसांना आपल्यासारख्याने काय केलं असतं? बापरे पेट्री डिश किती घाण झाली, याच्यावर बुरशी आले, आपण क्लीन केली नाही. या द ग्रेट आळशी सायंटिस्टनं असाच आपला आळस दाखवला. ही केप्ट दॅट अनवॉश्ड पेट्री डिश ॲज इट इज. म्हणून ह्या जगामध्ये खूप मोठा शोध लागला. काही दिवसानं काय त्याला कळालं? ही ऑब्झर्व दॅट की बाबा इथं अजून एक पेट्री डिश. काही दिवसानं काय कळालं की बाबा बॅक्टेरियाची कॉलनी आता छोटी झाली, हळूहळू छोटी, आणि फंगसची जी कॉलनी आहे ती मोठी झालेली आहे. कशी झालेली आहे? मोठी. म्हणजे त्याला काय कळालं की या बॅक्टेरियाची कॉलनी आकारानं लहान झाली आणि त्याच वेळी फंगसची कॉलनी मोठी. बरं, हा आपला आळशी सायंटिस्ट जो आहे यांनी आता तरी पेट्री डिश धुवायची होती, नाही धुतली. त्या बाबानं काय केलं? अजून काही दिवसानंतर 15 दिवसांनी बघितलं अजून फंगस मोठं वाढलंय. म्हणजे ही तुमची पेट्री डिश. ही ऑब्झर्व दॅट नाउ द बॅक्टेरियल कॉलनी इज रिड्यूस्ड व्हेरी मच. ॲट द सेम टाइम फंगल कॉलनी हॅज ग्रोन अप इन अ लार्ज एक्सटेंट. म्हणजे काय कळालं? त्याला एक गोष्ट कळाली की बाबा ही फंगस जी आहे काहीतरी केमिकल तयार करत आहे. हे असं केमिकल आहे जे या बॅक्टेरियाला किल करत आहे. लक्ष दिलं? म्हणजे त्याने एक ऑब्झर्वेशन लिहिलं. हे लिहिलं का? चला पुढच्या पेजवर. ही ऑब्झर्व दॅट. काय ऑब्झर्व केलं? इथं स्टेटमेंट लिहूया आपण. काय? ही ऑब्झर्व्ड. त्याने काय ऑब्झर्व केलं? देयर इज सम काइंड ऑफ केमिकल. देयर इज सम काइंड ऑफ केमिकल प्रोड्यूस्ड बाय. देयर इज बघा, ही ऑब्झर्व दॅट देयर इज सम काइंड ऑफ केमिकल. लक्ष देऊ नाही का बाळा? देयर इज सम काइंड ऑफ केमिकल प्रोड्यूस्ड बाय फंगस. फंगसनं काहीतरी केमिकल तयार केलेलं आहे. विच
ते काय करतं, विच किल्स दी बॅक्टेरिया, ज्या बॅक्टेरियाला किल करत आहे आणि त्याची कॉलनी छोटी करत आहे. बघा हे ऑब्झर्वेशन त्यांनी लिहिलं, पण अलेक्झांडर फ्लेमिंग कोड नॉट आयडेंटिफाय द पोटेन्शियल ऑफ दॅट केमिकल. त्यांनी ते केमिकल शोधलं. ही आयडेंटिफाईड दॅट द केमिकल वॉज पेनिसिलिन. द केमिकल, हे जे केमिकल आहे ना पाहनो, दॅट केमिकल वॉज पेनिसिलिन. त्यांनी पेनिसिलिन नावाचं केमिकल आयसोलेट केलं पेनिसिलिन नोटॅटम पासून. बट ही कुड नॉट आयडेंटिफाय द पोटेन्शियल ऑफ पेनिसिलिन ॲज अन अँटीबायोटिक. ठीक आहे. आता हे झालं स्टोरीचं पार्ट 1. स्टोरीचा पार्ट 2.0 काय 2.0. मग सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं. इन सेकंड वर्ल्ड वॉर, दुसरं महायुद्ध सुरू झालं. मला आठवत नाही कधीच नेमकं. द फ्लोरी अँड चेन, लक्ष देऊ नाही का, फ्लोरी अँड चेन हे दुसरे 2 नवीन सायंटिस्ट. यांनी काय केलं होतं, यांनी बघितलं की अलेक्झांडर फ्लेमिंगनं असे केमिकल शोधलं जे बॅक्टेरिया किल करत आहे. ठीक आहे ना. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचे सोल्जर्स खूप सारे जखमी झाले होते आणि त्यावेळेस असायचं काय की जे सोल्जर जखमी झालेत त्या 100 पैकी 80-90 जणांची डेथ व्हायची इन्फेक्शनमुळं, कारण अँटीबायोटिक नव्हते त्यावेळेस. मग फ्लोरी अँड चेन यूज्ड पेनिसिलिन टू ट्रीट काय अमेरिकन सोल्जर्स, लक्ष देऊ नाही का, टू ट्रीट अमेरिकन सोल्जर्सला ट्रीट करण्यासाठी त्यांनी काय केलं बाळांनो, हे पेनिसिलिन वापरलं. आणि लक्ष देऊ नाही का, पेनिसिलिन जे वापरलं अमेरिकन सोल्जरला ते पावडरच्या फॉर्ममध्ये जखमीवर लायला आणि इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये वापरलं. अँड दे हॅव सेव्ड थाउजंड्स ऑफ अमेरिकन सोल्जर्स फ्रॉम डेथपासून त्यांना वाचवलं. मग अमेरिकेचं गव्हर्नमेंट म्हणलं आता तुम्ही एवढं मोठं काम केलं, तुम्हाला नोबेल प्राइज द्यायला पाहिजे. हे दोघं इमानदार होते. ते म्हणले आमच्याबरोबर अलेक्झांडर फ्लेमिंगला पण द्या. सो लक्षात ठेवा 1945ला इन 1945 फ्लेमिंग, कोण कोण बघा, फ्लेमिंग, फ्लोरी अँड चेन गॉट नोबेल प्राइज. सर नोबेल प्राइज म्हणजे काय असतंय बरं, काय नसते पुरावा. नोबेल प्राइज म्हणजे ते काय करतात, एक शाल श्रीफळ आणि एक 50 किलोचं एक पोलादाचं कप देतात. पोलाद म्हणजे लोखंड नाही रे. दे गॉट मिलियन्स ऑफ डॉलर्स फॉर देअर ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ द मॅनकाइंड. बानो आज जर आपल्याला अँटीबायोटिक माहीत नसते तर कदाचित भारताचं नाही जगाचं पॉप्युलेशन जे अर्ध्यापेक्षा कमी झालं असतं. मी बोललेलं काय आलं, व्हेरी गुड. मग आता ही डिस्कवरी झाल्यानंतर NCERTने काय म्हणलं, देअर आर सम डिसीजेस, हे लिहिलं का, व्हेरी गुड. देअर आर सम डिसीजेस विच कॅन बी ट्रीटेड बाय युझिंग अँटीबायोटिक्स. तर एक लिस्ट दिली आहे बाळांनो, कशाची, लिस्ट ऑफ डिसीजेस ट्रीटेड बाय अँटीबायोटिक्स. सर कसली लिस्ट आहे. आता मी लिस्टच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, रेकॉर्डेड चालू आहे, लक्ष द्या. तुमच्या एक्झामला मी जे आता सांगणार आहे हे मॅच द करेक्ट पेअर म्हणून येणार आहे. सर खरंच का, हां बघा NCERTने काय केलं, लिस्ट वेगळ्या पद्धतीने दिली आहे. त्यांनी काय केलं, इकडं त्यांनी केमिकल म्हणजे सायंटिफिक नावं दिलेत. पहिलं नाव दिलेलं आहे त्यांनी, कुठलं दिलेलं आहे, हां डिप्थेरिया नावाचा एक आजार आहे, त्या आजाराचं नाव दिलं आहे डिप्थेरिया. ठीक आहे. पुन्हा दुसरा आजार जो दिला आहे तो काय आहे तो बघू. पण डिप्थेरियाबद्दल आपण थोडंसं इन्फॉर्मेशन घेऊया. बघा डिप्थेरियाला NCERTने दिले, इट इज कॉमनली कॉल्ड एज गालघोटू. बापरे कसलं नाव आहे सर, गालघोटू म्हणजे काय, तो बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं तो आपल्याकडे येतो आणि असं ले असं नाही करत तो. पण गालघोटू म्हणल्यावर तर असं वाटायला सर थोडंसं NCERTचं थोडंसं बाय मिस्टेक काय झालंय, इट इज नॉट अ गालघोटू, इट इज अ गळाघोटू. सर का बॅक्टेरिया येऊन काय तो गळा दाबतो का, गळा दाबत नाही, पण गळा दाबल्यासारखं नंतर जे होतं ते तो करतो, नाही कळालं. बघा इट इज द इन्फेक्शन ऑफ दॅट डिप्थेरिया इज द इन्फेक्शन ऑफ रिस्पायरेटरी ट्रॅक. हा जो रिस्पायरेटरी ट्रॅक आहे त्याचं इन्फेक्शन आहे, दॅट इज लॅरिंजियल ओपनिंग ऑर लॅरिंग्सचं इन्फेक्शन आहे. म्हणजे हे जे लॅरिंग्स आहे ना बाळांनो, इमॅजिन करा हे लॅरिंजियल ओपनिंग आहे, इथं हा बॅक्टेरिया येऊन इन्फेक्शन करतो. इमॅजिन करा हे इन्फेक्शन झालेलं बॅक्टेरिया
आता इथं जे काय होतं, लॅरिंग स्वेल करतो, सुजतो. म्हणजे काय सर, हे बघा अशा पद्धतीनं लॅरिंगची ओपनिंग हळूहळू हळूहळू ऑब्स्ट्रक्ट होते. देर इज अ स्वेलिंग ऑफ द लॅरिंग्स ऑर लॅरिंजियल इडिमा. बरोबर, मी काय म्हणलं, लॅरिंग सोल होतो. मला सांगा, जिथून श्वास हवा जाणार आहे ते बोळच जर बारीक झालं तर श्वास घ्यायला त्रास होईल, आपल्याला दम लागतो, गळा दाबल्यासारखं होतं. सो त्याला आपण म्हणणार बाळांनो डिप्थेरिया. बाळांनो दुसरा जो डिसीज एनसीआरटीने दिला आहे त्याचं नाव आहे वुपिंग कफ. काय नाव आहे, वुपिंग कफ. आता याला मराठीतून म्हणतात डांग्या खोकला. कसला खोकला, डांग्या खोकला. अरे कळाले का, डांग्या म्हणजे काय, ते डान्स बिन्स करत नाही. डांग्याचा अर्थ आहे खूप जास्त प्रमाणात. मानो याला हिंदीतून म्हणतात काली खासी. कसली खासी, काली खासी. एकदा सुरू झाली थांबतच नाही. बरं, तिसरा जो डिसीज एनसीआरटीने दिलाय बाळांनो त्याचं नाव आहे लेप्रसी. याला मराठीतून किंवा हिंदीतून आपण म्हणतो कुष्ठरोग. काय म्हणतो, कुष्ठरोग. बरं, चौथा जो डिसीज दिलाय एनसीआरटीनं तो आहे प्लेग. कुठला आहे, प्लेग. म्हणजे हे सगळे डिसीजेस आहेत जे ट्रीट करता येतात अँटीबायोटिकनं. पण हे तिघजण लक्षात ठेवा, 1, 2 का 3. हे फायनल नीटला तुम्हाला कुष्ठरोग झाले, कुष्ठरोग. ठीक आहे ना, फायनल नीटला मॅच द करेक्ट पण येणार आहे. म्हणजे तुम्हाला अँटीबायोटिक्स कळाले. येस सर. तुम्हाला बघा, आपण अँटीबायोटिक्स तयार करताना इंडस्ट्रीजमध्ये तयार करतोय बाळांनो. इन अँटीबायोटिक्स जर तुम्हाला विचारलं कुठली व्हेसल वापरणार, तर त्या व्हेसलचं नाव आहे, कुठे गेलं रे, इथं लिहितो, बायोरिॲक्टर. काय वापरणार आहेत, बायोरिॲक्टर इज द व्हेसल यूज्ड टू प्रोड्यूस अँटीबायोटिक्स. काही प्रॉब्लेम इथपर्यंत, हे लिहिलं का, लिहिलं, व्हेरी गुड. सो तुम्हाला बाळांनो इंडस्ट्रियल प्रोडक्ट जे दोन बघितले आहेत, आपण पहिला बघितला अल्कोहोलिक बेवरेज, दुसरा बघितला अँटीबायोटिक. ठीक आहे ना. इंडस्ट्रीमध्ये अजून एक प्रोडक्ट तयार करायचा आहे, कुठला, याच्यासाठी पुढच्या पेजवर जाऊ. नाव लेट अस प्रोड्यूस थर्ड प्रोडक्ट. तिसरा प्रोडक्ट तयार करायचा आहे बाळांनो, थर्ड इंडस्ट्रियल प्रोडक्ट. तिसरा इंडस्ट्रियल प्रोडक्ट तयार करायचा आहे. त्याचं नाव असं छोटं असं लांबलचक नाव आहे, छोटं असं लांबलचक नाव. कसं बघा, वी विल प्रोड्यूस सम ॲसिड्स, सम एन्झाइम्स, सम केमिकल्स and some other bioactive agents. Some other bioactive agents. सर हे सगळे बाउन्सर गेले बघा, मला काही कळलं नाही. अरे बाबा, आपण मायक्रोबचा वापर करून काही केमिकल्स, काही ॲसिड्स, काही एन्झाइम्स आणि बायोॲक्टिव्ह एजंट बनवू. बायोॲक्टिव्ह एजंटकडे थोडं दुर्लक्ष करा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, सांगतो ऐका. यामध्ये मी तुम्हाला उदाहरण सगळं सांगणार आणि त्यात बायोॲक्टिव्ह एजंट काय गोंधळ तोही सांगतो. बरं, मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग पार्ट सांगतो. तुम्हाला माहिती आहे हार्ट आहे ना आपलं, असं हार्ट, असं हार्ट असते बघा. काय आहे सर, हे आहे हार्ट. एकदम बरोबर. या हार्टला ना बाळांनो आपण करतो ब्लड सप्लाय. काय करतो बाळांनो, ब्लड सप्लाय. एकदम बरोबर. आता हे बघा, इमॅजिन करा इथून ही ब्लड व्हेसल आहे. काय आहे, ब्लड व्हेसल आहे सर. आता या ब्लड व्हेसलमधून इथं याला ब्लड सप्लाय होईल. काय सप्लाय होईल, ब्लड. मग मला सांगा, या हार्ट मसल्सला ब्लड जे तुम्ही देत आहात, या ब्लडमधून काय काय मिळतं सर. हार्टला ब्लडमधून दोन महत्त्वाच्या गोष्टी मिळतात. कुठल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी मिळतात, एक तर हार्टला मिळतं ऑक्सिजन आणि दुसरं मिळतं ग्लुकोज, म्हणजे तुम्ही म्हणू शकता फूड. आणि या ऑक्सिजन आणि फूडचा वापर करून हार्टच्या मसल एटीपी तयार करतात. एकदम बरोबर. पण कधी कधी काय होतं, या व्यक्तीच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं बघा, असं कोलेस्ट्रॉल गाठ तयार होते. बाळांनो याला म्हणणार आहे मी क्लॉट. काय म्हणणार आहे, क्लॉट इन व्हेसल. व्हेसलमध्ये झालं क्लॉट. क्लॉटचा अर्थ आहे गाठ. काय तयार झाली, गाठ. मला सांगा ब्लड सप्लाय होईल का, नाही होणार. मग ब्लड सप्लाय नाही झालं तर ऑक्सिजन ग्लुकोज मिळणार नाही, मिळेल का, नाही. बाळांनो एक महत्त्वाची गोष्ट, हे लिहिलं का, मी तर पुढे जाणार आहे, हे लिहिलं का. सो क्लॉटला जर तुम्ही तसंच राहू दिलं तर हार्टची डेथ होते. सो समटाइम्स देर इज अ डेथ ऑफ हार्ट मसल्स. बाळांनो बघा, देर इज डेथ ऑफ हार्ट मसल्स. हार्ट मसल्सची डेथ होते ड्यू टू absence of blood supply. Due to absence of blood supply to heart muscles. The condition is called as a myocardial infarction.
कंडिशनचं नाव काय बाळांनो? मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. सर नाहीच कळालं मला. अरे मायो म्हणजे मसल, कार्डियम म्हणजे हार्ट, हार्ट इन्फ्रॅक्शनचा अर्थ आहे डेथ. डेथ ऑफ हार्ट मसल इज कॉल्ड एज मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. बाळांनो असा पेशंट डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टर काय करतात? स्ट्रेप्टोकायनेज, लक्ष देऊ नाही का? स्ट्रेप्टोकायनेज. मी अजून तुम्हाला शिकवायला सुरू केलेलं नाही. मी तुम्हाला बायो ॲक्टिव्ह एजंट काय गोंधळ आहे ते सांगायला. ठीक आहे ना? तुम्ही एक व्यक्ती आहे बाबा, त्याच्या हार्टला हार्ट अटॅक आला, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन झालंय. हार्ट अटॅक काय नंतर बघू. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे डेथ ऑफ हार्ट मसल. हे आहे मसल आणि हे आहे हार्ट. आता याला नीट करण्यासाठी डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर काय करतात? स्ट्रेप्टोकायनेज इज अ क्लॉट बस्टर. बाळांनो स्ट्रेप्टोकायनेजचं इंजेक्शन देतात. कशासाठी? टू ट्रीट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. याला शॉर्टमध्ये एम-आय. एम-आय म्हणजे मुंबई इंडियन्स नाही, एम-आय म्हणजे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. ठीक आहे ना? बाळांनो मला सांगा, हा स्ट्रेप्टोकायनेज तुम्ही बाहेरून आतमध्ये टाकला? हो सर. हा स्ट्रेप्टोकायनेज आपल्या बॉडीमध्ये अगोदर कधी होता का? नाही सर. तरीही तुमच्या बॉडीच्या रिॲक्शन्समध्ये क्लॉट डिझॉल्व करण्याची रिॲक्शन असेल ना, तिथं त्यांनी भाग घेतला. येस सर. बाळांनो बायो ॲक्टिव्ह एजंट कोणाला म्हणायचं बघा. मी आता डेफिनेशन सांगतो. काय आहे बायो ॲक्टिव्ह एजंट? बायो ॲक्टिव्ह एजंट्स आर, बघा, बायो ॲक्टिव्ह एजंट्स आर दोज केमिकल्स, मला सांगा शरीरात तयार झाले की बाहेर? ना, बाहेर. दोज केमिकल्स व्हेन इंट्रोड्यूस्ड इन बॉडी, ज्यावेळेस बॉडीमध्ये पाठवले जातात बाहेरून, इंट्रोड्यूस्ड इन बॉडी, कॅन टेक पार्ट, बघा मानो, कॅन टेक पार्ट इन बॉडीज मेटाबॉलिक रिॲक्शन. लक्ष देऊ नाही का? बॉडीज मेटाबॉलिक रिॲक्शन व्हेरी ॲक्टिव्हली. कसं? व्हेरी ॲक्टिव्हली. म्हणजे तुम्हाला काय कळालं बाळांनो? असा केमिकल जो बाहेरून शरीरात टाकला तरी सुद्धा बॉडीच्या केमिकल रिॲक्शनमध्ये ॲक्टिव्हली भाग घेतो तो. त्याला म्हणलं बायो ॲक्टिव्ह एजंट. अरे कळालं का बाळांनो? इथं आपण काही ॲसिड्स तयार करू, काही एन्झाईम्स तयार करू. सर म्हणजे मला नाही कळालं. बघा, तुम्हाला लिंबूसत्व माहिती आहे का? हो सर, लिंबूसत्व. ते लिंबूपासून तयार करत नाहीत. म्हणून का बरं? एका बुरशीपासून आपण लिंबूसत्व तयार करून घेतो. म्हणजे सर का? अरे लिंबू एवढं महाग असतंय कधी कधी, ते कधी परवडेल कंपनीला? कंपनी काय करते? बुरशीकडून स्वस्तात मस्त लिंबूसत्व तयार करून घेते. म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये काही ॲसिड तयार कराल, एन्झाईम कराल, काही बायो ॲक्टिव्ह एजंट. हे आता इथं बघूया. ठीक आहे बाळांनो, आपण 10 प्रोडक्ट इथं तयार करणार. किती? 10. अरे बापरे, किती दिवस लागतात की? जास्त दिवस लागत नाहीत, काळजी करू नका. हे लिहिलं का? लिहा बरं. चला बाळांनो बघा, आता आपण काय करू? प्रोडक्ट्स बनवूया. किती बनवायचे? सर 10 प्रोडक्ट बनवायचे. राईट. बाळांनो पहिले 4 तर ॲसिड आहेत बघा, आणि यांना लक्षात कसं ठेवायचं मी सांगणार आहे. बघा, आपण जे 10 प्रोडक्ट बनवू, जे कोणी 4 स्टेप्स फॉलो करतील ना बाळांनो, मी त्यांना एक गोष्ट ॲश्युअर करतो, तुम्ही एकही गोष्ट न पाठ करता तुमचं सगळं पाठ होणार आहे. विदाऊट एनी कन्फ्युजन. तुम्हाला 6 महिने, वर्ष, किती दिवस लक्षात राहणार आहे. आणि जे कोणी 4 स्टेप्स फॉलो नाहीत करणार, त्यांचे किती दिवस लक्षात राहील याची मला गॅरंटी नाही. रेग्युलर 2-2 दिवसाला MCQ सोडवा. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते सोडवा. आपण तर DPP देऊच, पण स्मार्ट वर्क करा. जे मी सांगतो ते फॉलो करा. रिझल्ट 100% येईल. 4 स्टेप्स म्हणजे क्लास नोट्स वाचा, नंतर त्या शिकवा, नंतर लिहित शिकवा, आणि नंतर NCERT वाचा. सूर्याला किती तास लागतात? अर्धा तास लागतो हे 4 स्टेप्सला. सोपं आहे. चला आपण पहिले 4 प्रोडक्ट बनवू, आणि सगळे प्रोडक्ट तुम्हाला शिकवल्यानंतर जसेच्या तसे पाठ होतील, न पाठ करता. पहिला प्रोडक्ट जो आपण ॲसिड बनवणार आहे त्याचं नाव आहे बाळांनो लॅक्टिक ॲसिड. काय नाव आहे? लॅक्टिक ॲसिड. सर हे लॅक्टिक ॲसिड तर आपण लॅक्टोबॅसिलापासून बनवलं होतं. एकदम बरोबर. लॅक्टिक ॲसिड इज प्रोड्यूस्ड बाय वन बॅक्टेरिया कॉल्ड ॲज लॅक्टोबॅसिलाई. ओके सर, ठीक आहे. पहिला प्रोडक्ट तयार केला आणि त्याचा सोर्स पण लिहिला आपण. चला आपण दुसरा प्रोडक्ट तयार करू. दुसऱ्या प्रोडक्टचं नाव आहे बाळांनो ॲसिटिक ॲसिड. काय नाव आहे? ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड नाम तो सुना ही होगा. ॲसिटिक ॲसिड नाही राहुल? नाही. बरं, ॲसिटिक ॲसिड केमिस्ट्रीत नाव ऐकलंय तुम्ही. बाळांनो हा ॲसिटिक ॲसिड इट इज प्रोड्यूस्ड बाय ॲसिटोबॅक्टर ॲसिटाय. नाव काय? ॲसिटोबॅक्टर ॲसिटाय.
नावात सोर्स, हा सोर्स आहे आणि हा आपला प्रोडक्ट आहे. बरं ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. चला आपण तिसरा ऍसिड बघूया. त्याचं नाव आहे बाळांनो ब्युटेरिक ऍसिड. काय नाव आहे? ब्युटेरिक ऍसिड. आणि इट इज प्रोड्युस्ड बाय क्लॉस्ट्रिडियम ब्युटेलिकम. काय नाव? क्लॉस्ट्रिडियम ब्युटेलिकम. सर नावातच त्याच्या सोर्सचं पण नाव आहे, अवघड नाही ओळखायचं. हां सोपं आहे. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो बाळांनो. चला यांचा इनिशियल नाव सांगा. सर यांची इनिशियल नावं इथं आहेत अशी. हे आहे एल, याचं आहे बी, याचं आहे बी, सॉरी ए बी, एल ए बी. बघा लॅब असं म्हणताय, तो लॅब नाही हा, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. पण मला सांगायचं पहिले 3 जे प्रोडक्ट आहेत, लॅक्टिक ॲसिड, ॲस्टिक ॲसिड, ब्युट्रिक ॲसिड, हे तिघांचे सोर्स बघा बाळांनो, ऑल द 3 आर बॅक्टेरिया. म्हणजे लॅब बॅक्टेरिया आहे आणि पहिले 3 प्रोडक्ट जे आहेत त्यांचं इनिशियल पण लॅब आहे. सो लक्षात ठेवा, पहिले 3 प्रोडक्ट इंडस्ट्रीजमध्ये आता जे आपण तयार केले, बोथ ऑल द 3 आर प्रोड्युस्ड बाय युझिंग बॅक्टेरिया. लक्षात येईल का? हे तिघही बॅक्टेरियापासून. आता मी 14 प्रोडक्ट जो लिहिणार आहे ना मानव, त्याचं नाव आहे सायट्रिक ॲसिड. काय नाव आहे? सायट्रिक ॲसिड, लिंबू सत्व. लक्षात कसं ठेवायचं? ए बी सी. ठीक आहे ना? आणि हा जो सायट्रिक ॲसिड आहे, इट इज प्रोड्युस्ड बाय बाळांनो ॲस्परगिलस नायगर नावाचा एक फंगस आहे. ॲस्परगिलस नायगर, अँड नाव दिस इज अ फंगस. या फंगीपासून हे तयार केलं जातं, फंगसपासून. ठीक आहे ना? म्हणजे 4था जो प्रोडक्ट आहे फंगसपासून. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. तुम्ही जर जुनं जे 34, 33 जे इयरचं पुस्तक बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की ह्या चौघांवर नीटच मध्ये 3 वेळा क्वेश्चन आलाय. ह्याच चौघांवर मॅच द करेक्ट पेअर. बरोबर आहे, मी बोललेलं का 2021ला पण आलेलं आहे, 2020ला पण आलेलं आहे, मला वाटतं 18ला एक काहीतरी आलं आहे. म्हणजे तिघं चौघं खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात खूप ठेवा. लॅब आणि सी, ए बी सी. पहिले तिघं बॅक्टेरिया, शेवटचा फंगस. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो बाळांनो तुम्हाला. काय म्हणजे तुम्हाला अजून एक क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो? ऑल ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट्स आर प्रोड्युस्ड बाय बॅक्टेरिया एक्सेप्ट, उत्तर द्यायचं, सायट्रिक ॲसिड विच इज प्रोड्युस्ड बाय फंगस. ठीक आहे का? येस सर. म्हणजे तुम्हाला 4 प्रोडक्ट तुम्ही बघितले आहेत. आता आपण बघूया 5वा प्रोडक्ट. 5व्या प्रोडक्टचं नाव आहे इथेनॉल. कुठला नॉल? इथेनॉल. सर इथेनॉल इज प्रोड्युस्ड बाय ईस्ट. इथेनॉल इज प्रोड्युस्ड बाय ईस्ट. बघा हाच ईस्ट, त्याचं नाव सॅकरोमायसिस सर्व्हेसी. आपण याला ब्रिवर्स ईस्ट म्हणलं होतं दारू बनवायच्या इंडस्ट्रीमध्ये, बेकर्स ईस्ट म्हणलं होतं बेकरीमध्ये. अरे हो की नाही? आता इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. ही जी ट्रिक मी सांगायला कोणाला सांगायची नाही, लक्षात ठेवा, लय सोपी ट्रिक आहे. पुढचे 5 प्रोडक्ट कसे लक्षात ठेवायचं? मी स्टोरी सांगणार, तुम्ही प्रोडक्ट सांगायचं. मी स्टोरीमध्ये प्रोडक्ट ठेवलेत. ठीक आहे? कसं? एक माणूस दारू पित असतो. मी दारू म्हणलं की तुम्ही म्हणायचं इथेनॉल. काय म्हणायचं? इथेनॉल. एक माणूस दारू पित असतो आणि तो एकदम श्रीमंत माणूस आहे. मग दारू पिताना तो त्यात टाकतो पाणी नाही, फ्रूट ज्यूस टाकतो. काय टाकतो? फ्रूट ज्यूस. बरं बाळांनो, मी फ्रूट ज्यूस म्हणलं की तुम्ही 6वा प्रोडक्ट लिहायचा. कुठला? मी सांगणार नाही. हे लिहिलं मी, पुढच्या पेजवर टाकलं. बघा एक माणूस दारू पितो, सर इथेनॉल. पिताना त्यात टाकतो फ्रूट ज्यूस. काय टाकतो? फ्रूट ज्यूस. आता मी फ्रूट ज्यूस असं लिहिलं. चला मला सांगा किती प्रकारचं फ्रूट ज्यूस आहे? सर फ्रूट ज्यूस तर खूप सारे प्रकारचे आहेत, पण मी त्याला 2 कॅटेगरीत डिव्हाइड केलं. कुठल्या 2 कॅटेगरीत? पहिली कॅटेगरी आहे बॉटल्ड फ्रूट ज्यूस. सर बाटलीत मिळणार आहे का? यस बेटा, बॉटल्ड फ्रूट ज्यूस. आणि दुसरी कॅटेगरी आहे होममेड फ्रूट ज्यूस. ओके सर, काही प्रॉब्लेम नाही. आता माझा क्वेश्चन बघा, घरी आई आंब्याचा रस बनवते. हो सर. आणि बाहेर स्लाइस माझा काही फ्रुटी कशात पण मिळतो. मला सांगा जरा टरबीड कशामध्ये दोऱ्या असतात, जरा गढूळ कुठलं असतं? सर आपण जे घरी रस बनवतो ना, कशाचाही बनवा, तो गढूळच बनतो बघा. का बरं सांगा बरं? सर मी हात न धुताच रस बनवतो. ते कारण सांगू नको बाबा मला. मी तुला सायंटिफिक रिझन विचारतोय. बघा होममेड ज्युसेस आर नॉट क्लिअरर. हे एवढे क्लिअरर नसतात किंवा हे टर्बिड असतात ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फायबर्स. यांच्यामध्ये दोऱ्या असतात. अरे आंबा खाताना असे दोऱ्या जातात, दातात अडकतात ना. तेच आई आमरस बनवते त्यावेळेस हे दोरे त्यातच राहतात. बरोबर आहे? म्हणून घरचं जे ज्यूस आहे ना थोडंसं गढूळ दिसतं, टर्बिड. मी बोललेलं काय आलं तुम्हाला? सर हे फायबर म्हणजे काय? दोऱ्या. these fibers are made up of
हे फायबर ना बाळांनो दोन गोष्टींपासून बनलेत. एक तर ते बनलेले आहेत प्रोटीन्स, कधी कधी ते बनतात प्रोटीनपासून, किंवा कधी कधीपासून बनतात ते पेक्टिन्सपासून. प्रोटीन्स आणि पेक्टिन लक्षात ठेवा, केमिकलची नाव आहेत, तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मला काय कळालं, हे जे फायबर्स आहेत बाळांनो, ज्यांच्यामुळं आपलं घरी बनवलेलं ज्यूस गढूळ दिसतं, क्लिअर दिसत नाहीत, हे बनले प्रोटीन आणि पेक्टिन. मग तुम्ही ते स्लाइस पिलं का बघा, आपलं एक कुठली तरी हिरोईन आहे बघा, आणि ते असं छान पे ते एक छोटा असं थेंब येऊन पडतो, असं करायला जाऊ नका. बद पडतं ते आपल्या शरीरावर सगळं, मग लगेच असं पुन्हा करावं लागतं. त्यामुळं लक्षात घ्या, कुठलाही एखादा ज्यूस आहे तो टी व्हीतल्या बघितल्यासारखं ट्राय करायचं नाही. बाळांनो बॉटल्ड ज्युसेस आर क्लिअरर. तुम्हाला कधी असं गढूळ ज्यूस जर प्यायला दिलं तर प्याल का तुम्ही? नाही. म्हणजे मला काय कळालं की बॉटल्ड ज्युसेस आर क्लिअरर. का बरं सर क्लिअरर आहेत? ड्यू टू अब्सेन्स ऑफ, यांच्यामध्ये काय नाही, अब्सेन्स ऑफ फायबर्स, यांच्याकडे फायबर्सच नाहीत. ॲज फायबर्स आर डिझॉल्व्ड, त्यांना आपण काय केलंय बाळांनो, डिझॉल्व्ह केलंय बाय एन्झाईम्स. असे एन्झाईम्स असतात, काय नाव त्यांचं? प्रोटीएज अँड पेक्टिनेज. मला सांगा, प्रोटीएज कुणाला डिझॉल्व्ह करेल? प्रोटीनला. पेक्टिनेज कुणाला डिझॉल्व्ह करेल? पेक्टिन्सला. म्हणजे बाळांनो आपला जो दुसरा प्रोडक्ट आहे, सहावा, त्याचं नाव आहे प्रोटीएज अँड पेक्टिनेज. तुम्ही म्हणाल सर याचा मायक्रोब तर सांगा, NCERTनं दिला नाही, आपण पण बघायचं नाही. म्हणजे मी म्हणलं एक माणूस दारू पितो, सर म्हणे इथेनॉल. ठीक आहे, तो पिताना त्यात टाकतो फ्रूट ज्यूस, तुम्ही टाकवा सर प्रोटीएज अँड पेक्टिनेज. आता खाताना काहीतरी खात असेल ना तो? हो सर. मग चकना खातो. बरं, चकना माहिती आहे का? काहीतरी ऑइली सबस्टन्स खातो, ऑइली फूड खातो. खात असताना त्याच्या चकना पडला शर्टवर. कुठं पडला? शर्टवर. मग शर्टवर त्याच्या पडला दाग. स्टोरी ऐकून कळते ना, चकना खातो, चकना पडला, चकना शर्टवर पडला दाग. आता हा दाग बघून त्याची बायको तर म्हणणार नाही दाग अच्छे है असं म्हणेल का? नाही, ते काय नाही घरी गेल्यावर. मग हे लिहिलं, पुढच्या पेजवर जाणार आहे मी. आय होप हे पण लिहिलं तुम्ही. लिहिलं का? येस सर. आता बघा त्याच्या शर्टवर पडला दाग. आपण कितवा प्रोडक्ट बघणार आहे बाळांनो? 7वा. ठीक आहे ना. आता जो दाग आहे त्याला मी म्हणलं स्टेन. काय म्हणलं? स्टेन. सो इथं मी लिहिला 7वा प्रोडक्ट, नाव नंतर लिहूया. बाळांनो जे स्टेन असतं, स्टेन म्हणजे कपड्यावरचा दाग. हा दाग कधी कधी पाण्याने धुवून निघू शकतो, पण कधी कधी ऑइली असेल तर तो पाण्याने धुवून निघत नाही. तुम्हाला सर तुम्हाला लय अनुभव दिसायला, लग्न झाल्यावर अनुभव येतो. ठीक आहे ना, लक्ष द्या. बाळांनो हा जो स्टेन आहे त्या बिचाराचा, त्या गरीब माणसाने चकना खाल्ला आणि तो शर्टवर पडला, त्याने पडला दाग. या दागामध्ये इथं जे स्टेन पडला यात 2 पार्ट असतात. काही पार्ट आहे ना बाळांनो वॉटर सॉल्युबल असतो, वॉटर सॉल्युबल जो पाण्याने धुवून निघू शकतो, आणि काही जो तेलकट आहे त्याला मी म्हणणार आहे लिपिड सॉल्युबल स्टेन. हा पाण्याने धुवून निघत नाही. मग आता अवघड झालं. मग ह्या लिपिडला ब्रेक करण्यासाठी आपण एक एन्झाईम वापरणार आहेत बाळांनो, लायपेज. कुठला एन्झाईम आहे? लायपेज इज अन एन्झाईम प्रेझेंट इन डिटर्जंट. कुठं असतो सर? हा आहे डिटर्जंट मध्ये. अँड यूज्ड टू क्लीन दी स्टेन्स. हे जे स्टेन्स आहेत, दाग आहेत जे अच्छे नाहीत, त्यांना क्लीन करण्यासाठी आपण वापरायचं लायपेज. कुठं असतं लायपेज? डिटर्जंटमध्ये. तुमचं निरमा, सर्फ, एरियल, रिन, घडी, अजून काय जे आहे ते. म्हणजे बाळांनो आपला जो 7वा प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे लायपेज. बघा प्रोडक्ट कसे लक्षात ठेवायचे बाळांनो. पहिले 3 प्रोडक्ट आहेत लॅक्टिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, ब्युट्रिक ॲसिड. 4था प्रोडक्ट आहे सायट्रिक ॲसिड. पहिले 3 बॅक्टेरिया, 4था प्रोडक्ट फंगस, ॲस्परगिलस, नायगर. 5वा प्रोडक्ट इथेनॉल. इथेनॉल आला की स्टोरी तयार होते. एक माणूस दारू पितो, इथेनॉल पिताना त्यात टाकतो फ्रूट ज्यूस, प्रोटीएज अँड पेक्टिनेज. सोबत खातो चकना, चकना पडला शर्टवर, लायपेज. मी बोललेलं कळालं का? इथपर्यंत कळालं का रे? चला लिहून घ्या बरं अगोदर. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये
PCB शिकुनी घेऊ गगन भरारी